जय हरी बंधू भगिनींनो, मी संचित तुळशीराम पवार आपले श्री रेणुकाई वैदिक ज्योतिष केंद्र व श्री विश्वकर्मा वास्तुशास्त्र मध्ये हार्दिक स्वागत करीत आहे. सर्व भगिनींचे आवडते व्रत म्हणजे हरतालिका व्रत. या हरतालिका व्रताची पौराणिक कथा आपल्यासाठी घेऊन आला आहे. तरी आपणास माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. चला तर मग ऐकूया हरतालिका व्रत कथा. एकदा शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते. पार्वतीने शंकराला विचारलं की महाराज, सर्व व्रतात चांगलं व्रत कोणते आहे? कष्ट थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा. मी कोणत्या पुण्याईने आपले पदरी पडले आहे हे सुद्धा सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यात गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे. ते तुला सांगतो. तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर हे व्रत केलंस आणि त्याच पुण्याईनं तू मला प्राप्त झाले आहे. हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावे. ते पूर्वी तू कसं केलंस ते मी तुला आता सांगतो. मी तुला प्राप्त व्हावे म्हणून तू लहानपणी मोठं तप केलंस. 64 वर्ष तर या झाडाची पिकली पानं खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही सहन केली आहेस. हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली. इतक्यात तिथं नारद मुनी आले. हिमालयानं त्याची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं. तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे, ती विष्णूला द्यावी. तो तिचा योग्य नवरा आहे. त्यांनीच मला तुझकडे मागणी करण्यासाठी पाठवले आहे, म्हणून मी इथं आलो आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला. त्याने ही गोष्ट कबूल केली. नंतर नारद तेथून विष्णूकडे गेले. नारद गेल्यावर तुझ्या बापानं ही गोष्ट तुला सांगितली. ती गोष्ट तुला रुचली नाही, तू रागवलीस. असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण विचारलं. तेव्हा तू सांगितलंस, महादेवा वाचून मला दुसरा पती करायचा नाही असा माझा निश्चय आहे. असं असून माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे. ह्याला काय उपाय करावा? मग तुला तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं. तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास. तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापिलस. त्याची पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. रात्री जागरण केलंस. त्या पुण्यानं इथलं माझं आसन हल्लं. नंतर मी तिथं आलो, तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं. तू म्हणाली, तुम्ही माझे पती व्हावं, याशिवाय दुसरी इच्छा नाही. नंतर ती गोष्ट मी मान्य केली. मी गुप्त झालो. पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा विसर्जन केलीस. मैत्रिणीसह त्याचं पारण केलं. इतक्यात तुझा बाप तिथं आला. त्यानं तुला इकडं पळून येण्याचं कारण विचारलं. मग तू सर्व हकीकत सांगितलीस. पुढं त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं. तुला घेऊन घरी गेला. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केली. अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली. याला हरतालिका व्रत असं म्हणतात. ज्या ठिकाणी हे व्रत करायचे असेल त्या ठिकाणी तोरण बांधावे. केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं. पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं. षोडोपचारांनी त्याची पूजा करावी. मनोभावे त्याची प्रार्थना करावी. नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं.
या व्रतानं प्राणी पापांपासून मुक्त होतो. 7 जन्माचं पातक नाहीस होतं. राज्य मिळतं. स्त्रियांचं सौभाग्य वाढतं. या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर 7 जन्म वंध्या होतात. गरिबी येते व पुत्र शोक होतो. कहाणी ऐकल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वाण द्यावं. दुसरे दिवशी उत्तर पूजा करावी आणि या व्रताचे विसर्जन करावे. अशा प्रकारे हरतालिका व्रत करावे.